मित्र हो, ऑपरेशन सिंदूरच्या संपूर्ण प्लॅनिंग मागे, ऑपरेशन सिंदूरच्या सक्सेस मागे पडद्यामागील नेमक्या कोणत्या व्यक्तींचा हात होता? त्या 15 दिवसात असं नेमकं काय घडलं जे बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं नाही? ते आज येथे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहलगामच्या हल्ल्यानंतर 15 दिवस उलटले तरी देखील मोदींनी भारतीय सेनेला पाकिस्तानवर हल्ला करायला का सूट दिली नाही? मोदीजी 15 दिवस का गप्प बसले होते? त्या आतंकवाद्यांना त्यांचे कॅम्प सोडून पळून जाण्यासाठी सूट तर देत नव्हते ना? 15 दिवस नुसतं मीटिंगवर मीटिंग का सुरू होत्या? त्या मीटिंगमध्ये एवढी कसली चर्चा चालू होती? त्या भंगार पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी एवढ्या मीटिंग वगैरे घेण्याची आवश्यकता का होती? पाकिस्तानवर हल्ला करायचं सोडून युद्ध अभ्यासाच्या नावाखाली 15 दिवस भारत सरकार, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स नेमकं कसली वाट पाहत बसले होते? असा कोण व्यक्ती होता ज्याच्या इशाऱ्याची वाट भारतीय सेनेसोबतच स्वतः नरेंद्र मोदी 15 दिवसांपासून बघत होते? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत. मित्र हो, 22 एप्रिल 2025 रोजी आतंकवाद्यांनी विचारलेल्या "तुम्हारा धर्म क्या है" या प्रश्नाचं उत्तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानलाच नाही तर अवघ्या जगाला हिंदुस्थानाने दाखवून दिलं. ऑपरेशन सिंदूरच्या 2-4 दिवसातच पाकिस्तानने हिंदुस्थानाचे पाय धरले आणि सीजफायर करण्याची विनंती केली. कारण यावेळेस हिंदुस्थानाने उरी आणि पुलवामासारखं फक्त येलोसीच्या पलीकडे POKमध्येच नाही तर पाकिस्तानच्या थेट छातीवर वार केला होता. मदरशाच्या नावाखाली पाकिस्तान पोसत असलेल्या 9 दहशतवाद्यांचे कॅम्प भारतीय वायुसेनेने उडवले. एवढंच नाही तर पाकिस्तानचे एअरबेस देखील उडवले आणि फक्त 2-4 दिवसातच पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं. भारतीय वायुसेनेने केलेल्या या ॲक्युरेट एअर स्ट्राईक मागे खरा हात होता तो पडद्यामागून काम करणाऱ्या आपल्या सिक्रेट सर्व्हिसेसचा, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ, आणि त्या अंतर्गत काम करणाऱ्या सिक्रेट एजंट्सचा. पहलगाम हल्ल्यानंतर काही जण टीका करायला लागले, 15 दिवस झाले तरी मोदी, भारतीय सेना नेमकी कशाची वाट पाहते? दररोज आर्मी चीफ, NSA अजित डोवाल, रक्षामंत्री, विदेश मंत्री यांच्या एकत्रित मीटिंग होत होत्या. त्यामध्ये विदेश नीती आणि ऑपरेशन करताना काय काय खबरदारी घ्यायची याची चर्चा होत असावी. पण काही मीटिंग्स या फक्त आणि फक्त NSA अजित डोवाल आणि मोदी यांच्यामध्ये होत होत्या. चला तर या सर्व मीटिंग आणि त्यामागचं कारण आपण थोडक्यात समजून घेऊया. पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या मधल्या 15 दिवसाच्या काळात आपल्या ज्या सिक्रेट एजन्सी आहेत त्या पाकिस्तानातील आर्मीच्या हालचालीवर आणि विशेषतः आतंकवाद्यांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवून होत्या. कारण उरीच्या सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा नंतरच्या एअर स्ट्राईक नंतर पाक आर्मीच्या आणि आतंकवाद्यांच्या लक्षात आलं होतं की आता भारतीय सेना कधी पण येलोसीच्या पलीकडील आतंकवाद्यांच्या कॅम्पवर हल्ले करू शकते. त्यामुळं पहलगाम हल्ल्यानंतर आतंकवादी संघटनांनी पाक आर्मीच्या मदतीने त्यांच्या POKमधील कॅम्प खाली करून आतंकवाद्यांना पाकिस्तानाच्या आतमध्ये असलेल्या त्यांच्या मदरशामध्ये लपवलं. कारण त्यांना वाटलं भारत पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करू शकत नाही. मित्र हो, जोपर्यंत आपल्याला पाकिस्तानातील आतंकवाद्यांचा प्रॉपर ठाव ठिकाणा आणि त्यांच्या अंतर्गत गोष्टीची माहिती मिळत नाही तोपर्यंत आपली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स इफेक्टिव्ह कारवाई करू शकत नाही. आपण हवे तेवढे मिसाईल त्या पाकिस्तानवर कधीही सोडू शकतो. डायरेक्ट इनडायरेक्टपणे जगातल्या मोठमोठ्या देशाचा पाठिंबा भारतालाच आहे. पण म्हणून पाकिस्तानसारखं सामान्य नागरिकांना मारणं ही आपल्या हिंदुस्थानाची परंपरा नाही. म्हणूनच जवळपास 15 दिवस भारत सरकार आणि आपल्या तीनही सेना या आपल्या सिक्रेट एजन्सीच्या गुप्तहेराकडून येणाऱ्या इशाऱ्याची वाट पाहत होते. ऑपरेशन कोणी करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं हे आर्मीच्या हातात होतं आणि त्यासाठी भारतीय सेनेला मोदींनी पूर्ण सूट दिली होती. पण ते कोणत्या ठिकाणावर करायचं याची सर्व माहिती सिक्रेट एजन्सीच्या गुप्तहेरांनी पुरवली. जगभरातील देशामध्ये पहिल्या 5 सर्वात ॲक्टिव्ह आणि ताकदवर अशा कोणकोणत्या सिक्रेट एजन्सीज आहेत? या सिक्रेट एजन्सीज कसं काम करतात? त्यांचं नेमकं काम काय असतं? चला तर याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊया. सर्वात पहिल्या नंबरवर आहे अमेरिकेची CIA. त्यांनी ओसामा बिन लादेनला शोधून कसं मारलं होतं हे आपल्याला माहितीच आहे. दुसऱ्या नंबरवर आहे इस्रायलची मोसाद. त्यांनी नुकतंच मागे एक पेजर अटॅक घडवून आणला ज्यात कितीतरी दहशतवादी ठार झाले. तिसऱ्या नंबरवर आहे आपली रॉ आणि चौथ्या नंबरवर आहे ब्रिटनची MI6 आणि 5व्या नंबरवर आहे दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणारी पाकिस्तानची ISI. वरवर जर पाहिलं तर या एजन्सीजमध्ये प्रखर राष्ट्रवादी, देशभक्त, भ्रष्टाचाराचा विचारही मनात न आणणारे IAS, IPS दर्जाचे अधिकारी घेतात.
या एजन्सी इतर कोणालाही म्हणजेच इंटेलिजंट व्यक्तींना त्यांच्या संपूर्ण फॅमिलीचा बॅकग्राऊंड चेक करून सिक्रेट एजंट म्हणून घेऊ शकतात. या सर्व एजन्सीचं महत्त्वाचं काम म्हणजे देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्रोतांमधून दहशतवादी कारवायांची किंवा शत्रू राष्ट्रांच्या हालचालींची गुप्त माहिती मिळवणे, तसेच गुप्तहेरांमार्फत शत्रू राष्ट्राची लष्करी आणि राजकीय माहिती मिळवणे, तसेच फोन टॅपिंग, ईमेल मॉनिटरिंग, सोशल मीडियाच्या माध्यमातून देशद्रोही आणि संशयितावर लक्ष ठेवणे. मुळात सर्व एजन्सीचं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या देशाला सुरक्षित ठेवणे हे आहे. तुम्हाला माहीत असेलच, आपले NSA अजित डोवाल हे देखील धर्म बदलून पाकिस्तानमध्ये हेरगिरी करत होते. तसेच ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळेस देखील त्यांनी एका भिक्षुकाच्या वेशात हेरगिरी करून दहशतवाद्यांना पकडून दिले होते. आजकालच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक चढाओढीमध्ये ह्या आपल्या सिक्रेट्स एजन्सीज आपल्या हिंदुस्थानाच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. असे कित्येक ऑपरेशन या सिक्रेट एजन्सीज करत असतात जे आपल्याला माहीत देखील होत नाही. तुम्हाला माहिती आहे का, मागील 2 वर्षात पाकिस्तानात जवळपास मोठमोठ्या 16 आतंकवाद्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून ठार मारलं. आता ही अज्ञात व्यक्ती कोण आहे हे काही वेगळं सांगायला नको. शत्रू राष्ट्रामध्ये राहून देशासाठी हेरगिरी करणं सोपं काम नाही. मित्रहो, आपला जवान जेव्हा शहीद होतो तेव्हा त्याच्या पार्थिव शरीरावर तिरंगा ठेवून मान सन्मानाने सलामी देऊन त्यांच्या कुटुंबाच्या हस्ते अंत्यसंस्कार पार पाडला जातो. पण जेव्हा एक सिक्रेट सर्व्हिसेसमधील एजंट म्हणजे जवान एखाद्या शत्रू राष्ट्रामध्ये देश हितासाठी शहीद होतो तेव्हा एजन्सीमधील ठराविक व्यक्तींना सोडून कोणालाच माहीत नसतं की हा व्यक्ती कोण आहे. मित्रहो, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला अभिमान आणि गर्व वाटेल. कारण या सर्व जेवढ्या सिक्रेट एजन्सीज आपण पाहिल्या त्या जवळपास या मागील 5-50 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या आहेत. त्या अगोदर असं काही एजंट्स वगैरे आणि कोणी एवढे ॲक्टिव्ह नव्हते. पण 350 वर्षापूर्वी आपले छत्रपती शिवाजी महाराज गुप्तहेरांचं महत्त्व ओळखून होते. त्यांच्या गुप्तहेरामध्ये बहिर्जी नाईक, गोदाजी जांभूळकर, कृष्णाजी अनंत असे कितीतरी गुप्तहेर होते. महाराजांनी त्या काळी गुप्तहेरांची एक प्रकारे व्यवस्थाच निर्माण केली होती, ज्यांना प्रत्येक गडावर, गावामध्ये नेमलं जायचं. ते गुप्त लिपी आणि पोवाड्यांच्या मार्फत संदेश पोहोचवण्याचं काम करायचे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, शत्रूला हरवायचं असेल तर आधी त्याला ओळखणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या शत्रूला ओळखण्याचं काम त्याच्या घरात घुसून आपल्या सिक्रेट एजन्सीजमधील गुप्तहेर हे अविरतपणे न घाबरता करत असतात. ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या त्या प्रत्येक जवानाला जय हिंद.